हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये युनिट आपण स्टार्ट केलं होतं इंडियन इकॉनॉमी आणि याचा टॉपिक आहे ग्रोथ, इन्फॉर्मलायझेशन अँड अदर इश्यूज, म्हणजे वाढ, अनौपचारिकता आणि इतर समस्या यावरती आपल्याला आजच्या सेशनमध्ये चर्चा करायची आहे. सो सेशन स्टार्ट करूया. आपण लास्ट वीक आणि हा वीक इंडियन इकॉनॉमी घेतला होता, तर या सॅटर्डेला म्हणजे उद्या आपली टेस्ट होणार आहे, जी होणार आहे ऍप वरती. या ऍप बद्दल मी पुढे सांगते. जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशली MS सेट इकॉनॉमिक्स पेपर 2 साठी फुल कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि प्लस पेपर 1 फुल कोर्स, म्हणजे पेपर 2 सोबत पेपर 1 चं प्रिपरेशन देखील या फुल कोर्समध्ये तुमचं होणार आहे. या फुल कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट सुद्धा त्याच्यावरती चालू आहे आणि डिस्काउंट नंतर त्याची फीस होते 8,000 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. हेच ते ऍप आहे ज्याच्यावर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकणार आहात. म्हणजे डेली क्वेश्चन, जे डेली म्हणजे वीकली क्वेश्चन टेस्ट जे आहे ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता, ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि जे टॉपिक तुम्हाला समजलेत की नाही हे सेल्फ असेसमेंट करायला तुम्हाला सोपं जाईल. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. आणि हो, ज्याची बॅच जी आहे ती स्टार्ट होणार आहे 12 तारखेपासून, 12 सप्टेंबर पासून. सो फास्ट आपलं रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करा विदाउट एनी स्टॉप. लेट्स स्टार्ट द प्रिपरेशन. सी द फर्स्ट पॉइंट जो आहे आजचा आपल्या सेशनचा, तो आहे सेल्फ एम्प्लॉयड. ओके, टाइप्स ऑफ वर्कर्स. कुठल्या कुठल्या प्रकारचे काम करणारे कामगार असतात, ज्यामध्ये फर्स्ट आहे सेल्फ एम्प्लॉयड, हायर्ड वर्कर, कॅज्युअल वर्कर, रेग्युलर वर्कर्स. सो याच्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयड काय असतं? वर्कर्स हु ओन अँड ऑपरेट्स अ बिझनेस फॉर अ लिव्हिंग आर रेफर्ड ॲज अ सेल्फ एम्प्लॉयड. Consider a farmer who is working on his own farm. More than half of the workforce falls into this category. आता याच्यामध्ये बघा, सेल्फ एम्प्लॉयड काय असतात, तर जे स्वतःचा बिझनेस रन करून जे कमवतात, खातात, त्यांना आपण सेल्फ एम्प्लॉयड म्हणतो. सो याच्यामध्ये जे काय येतं, फार्मरचं एक्झाम्पल दिलंय. ते काय स्वतः काम करतात आणि स्वतः कमवतात. सो दे आर सेल्फ एम्प्लॉयड. त्याच्यानंतर CA, डॉक्टर हे काय असतात? सेल्फ एम्प्लॉयड असतात. मोस्टली प्रोफेशनल्स सेल्फ एम्प्लॉयड असतात. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, स्टार्टअप्स हे कसे असतात? सेल्फ एम्प्लॉयड असतात. आता याच्यामध्ये नेक्स्ट कॅटेगरी जी आहे ती आहे हायर्ड वर्कर्स. Hired workers are the persons who are hired by the others and are given wages and salaries in exchange for their service to the type of hired workers. Hired workers opposite to self-employed. Self-employed जर बिझनेसमॅन असतील, स्वतः बिझनेस करणार असेल, तर हायर्ड वर्कर कसे असणार आहेत? दुसऱ्या एखाद्या कंपनीकडून किंवा दुसऱ्यांकडून ते त्यांच्या कामावरती, त्यांचं काम कंप्लीट होण्यासाठी त्यांना काम दिलेलं असणार आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये ते पे केले जाणार आहेत त्याच्यासाठी. सो त्यामध्ये दोन टाइप आहेत हायर्ड वर्कर मध्ये. एक तर आहे कॅज्युअल वर्कर्स अँड देन रेग्युलर वर्कर्स. Casual workers are those who are not engaged on the regular permanent basis by their companies and are given wages on the hourly basis and do not receive social security benefits. And casual workers म्हणजे असे वर्कर्स जे परमनंट नसतात कंपनीमध्ये. ते टेम्पररी बेस असतात किंवा CHB बेसिस वरती असतात किंवा हंगामी असतात, म्हणजे थोड्या काळासाठी ते काम करतात, त्याच्यानंतर ते दुसरीकडे जातात. तर हे कॅज्युअल वर्कर्स असतात. मग रेग्युलर वर्कर्स कोण असतात? ऑफकोर्स अपोजिट टू द कॅज्युअल वर्कर्स, म्हणजे जे परमनंट असतील. रेग्युलर सॅलरीड एम्प्लॉईज अँड रेग्युलर वर्कर्स आर दोज हु आर एम्प्लॉईड बाय समवन or an organization on regular basis and are paid their salaries on regular basis. ज्यांची सॅलरी रेग्युलर बेसिस वर दिली जाते ते असतात रेग्युलर वर्कर्स. ओके, सॅलरीड असं त्यांना म्हटलं जाऊ शकतं. मराठीमध्ये बघा, कामगारांचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर इथे आहे स्वयंरोजगार, भाड्याने घेतलेले कामगार, किंवा भाड्याने म्हणण्यापेक्षा इथे मराठीतला अर्थ खूप वेगळा आलाय, बट हे स्वयंरोजगार आणि रोजगार अशा प्रकारामध्ये येतील. ठीक आहे.
आणि दुसरे त्यामध्ये मग कॅज्युअल आणि रेग्युलर असे दोन प्रकार येतील. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या आहेत? इट रेफर्स द ऍक्टिव्हिटी परफॉर्म बाय द पीपल्स टू अर्न अ लिव्हिंग. Consumption, production and distribution are three primary forms of economic activities. So economic activities म्हणजे ज्या परफॉर्म करतात तुमच्या इकॉनॉमीमध्ये, ज्यामध्ये फर्स्ट आहे की प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी. प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी म्हणजे वस्तूचं उत्पादन करण्यासाठी तुम्हाला वर्कर्स लागतात. It refers to all those activities which are undertaken to produce goods and services for generation of income. इन्कम जनरेट करण्यासाठी तुम्ही प्रोडक्शन करता. लाईक फॉर एक्झाम्पल XYZ वस्तू तुम्हाला तयार करायची आहे. ती वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला जागा लागते, पैसे लागतात, त्याच्यानंतर भांडवल लागतं, लेबर लागतात. हे सगळ्या कशाच्या हेतूने असतात? तर त्याच्यातून काहीतरी इन्कम मिळावं या हेतूने केलेलं असतं. तर फर्स्ट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जे आहे ज्याच्यामध्ये वर्कर्स एंगेज असतात ते प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी. सेकंड आहे कंझम्पशन ऍक्टिव्हिटी. द युजेस ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस बाय द हाऊस होल्ड इज कॅरेक्टराइज्ड द कंझम्पशन. जे वस्तू आणि सेवांचा उपभोग येतात त्याला आपण कंझम्पशन असं म्हणतो. ठीक आहे. इट इज यूज टू कॅल्क्युलेट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जीडीपी यूज करण्यासाठी कंझम्पशन ऍक्टिव्हिटीला कन्सिडर केलं जातं. कंझम्पशन इज कॉमनली यूज बाय द मॅक्रो इकॉनॉमिक्स एज अ प्रॉक्सी फॉर द टोटल इकॉनॉमी. टोटल इकॉनॉमी कॅल्क्युलेट करण्यासाठी जीडीपी मध्ये काय असतं तर टोटल ऍग्रिगेट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये एका विदिन अ टेरिटरी म्हणजे बाउंड्री लाईन मध्ये जे काय वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे त्या सगळ्यांचं टोटल म्हणजे जीडीपी असतं. ठीक आहे. सो जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचे वेगवेगळे वेज आहेत. त्यामध्ये एक प्रोडक्ट वरून डायरेक्ट प्रोडक्शन किती झालं असं कॅल्क्युलेट केलं जातं किंवा एखाद्या वस्तूचं नाही तर त्या कंट्रीमध्ये त्या पर्टिक्युलर इयरमध्ये कंझम्पशन किती झालं गुड्स अँड सर्व्हिसेसचं याच्यावरून सुद्धा जीडीपी निघतो. राईट. आणि थर्ड आहे डिस्ट्रीब्युशन ऍक्टिव्हिटी. डिस्ट्रीब्युशन ऍक्टिव्हिटी म्हणजे वर्क डायरेक्टली असोसिएटेड विथ द कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन अँड रूटीन मेंटेनन्स. Other than major households of the substation plant, overhead mains undergoes cabling and jointing, pole inspection and street lighting. Customer emergency services and tree trimming and removal within minimum approach distances to energize conductor currently performed by the distribution activity. सो याच्यामध्ये काय आलेलं आहे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वस्तू आणि सेवांचं काय असतं इथे डिस्ट्रीब्युशन होत असतं आणि ते सगळे कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड डिस्ट्रीब्युशन ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत येतात. मराठीमध्ये काय आहे? आर्थिक क्रियाकलाप, उत्पादन क्रियाकलाप, उपभोग क्रियाकलाप, वितरण क्रियाकलाप. ओके. सो इथे बघा आणखीन लेबर फोर्स या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत बघा ज्यामध्ये फर्स्ट आहे वर्क लेबर फोर्स. All persons who are working have a job and those who are not working but are able and willing to work at the existing wage rate constitute the labor force. Labor force किंवा कामगार बळ कशाला म्हटलं जातं तर असे व्यक्ती ज्यांना जॉब आहे किंवा ज्यांना जॉब जे सध्या काम करत नाहीयेत पण त्यांची कॅपॅबिलिटी आहे, त्यांची इच्छा आहे काम करण्याची, त्या सर्वाला एकत्रितपणे लेबर फोर्स म्हटलं जातं. कसं कॅल्क्युलेट केलं जातं लेबर फोर्स? बघा इथं लेबर फोर्स इज इक्वल टू पर्सन्स वर्किंग प्लस पर्सन्स सीकिंग अँड अवेलेबल टू वर्क. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक जॉब आहे त्या ठिकाणी 10 लोक काम करतायत आणि पूर्ण लोकसंख्येमधले बाकीचे लोक 10 आहेत त्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांची म्हणजे ते कॅपेबल आहेत ते काम करण्यासाठी. तर प्लस हे 10 तर इथं वर्कफोर्स किती येणार आहे 20 येणार आहे. ठीक आहे. 10 प्लस 10 वर्किंग पर्सन्स प्लस कोणाला अवेलेबल आहेत वर्किंग साठी त्यांचं सुद्धा कॅपेबिलिटी असणाऱ्या व्यक्तींची संख्या सुद्धा याच्यामध्ये लेबर फोर्स मध्ये ऍड केली जाते. ओके. मग आता लेबर फोर्स झाला. लेबर सप्लाय काय आहे? It refers to the amount of workers who are willing to work and corresponding to the particular wage rate. ठीक आहे. हे वर्कर्स काय असतात? लेबर सप्लाय कशावरती ठरत असतो? ते लोक म्हणजे कोणते लोक जे काम करणारे आहेत किंवा काम करण्याची इच्छा ठेवतात त्यांचा वेज रेट नुसारचा सप्लाय. वेज रेट जेव्हा जास्त असतो म्हणजे जेव्हा सॅलरी जास्त असते तेव्हा सप्लाय कसा असतो? जास्त असतो. वेज रेट जेव्हा कमी असतो तेव्हा सप्लाय कसा असतो? कमी असतो. राईट. म्हणजे
जेव्हा पगार तुम्हाला 1000 रुपये पर दिवसाला मिळत असतील तेव्हा तुम्ही जास्त जण रेडी व्हाल त्या ठिकाणी काम करायला. हेच पगार 100 रुपये झाला तर तिथे जास्त जण जाणार आहेत का काम करायला? नो, दॅट इज अ लेबर सप्लाय. ओके, लेबर फोर्स बघितला, लेबर सप्लाय बघितला, तर वर्क फोर्स काय आहे? द नंबर ऑफ पर्सन्स हु आर ऍक्च्युअली एम्प्लॉयड एट द पर्टिक्युलर टाइम आर नोन ॲज वर्क फोर्स. ठीक आहे, इथे सुरुवातीला आपण लेबर फोर्स मध्ये बघितलं की किती लोकांची इच्छा आहे आणि किती लोक वर्किंग आहेत, या सगळ्यांची टोटल लेबर फोर्स मध्ये येते. लेबर सप्लाय वेज वरती ठरतो आणि वर्क फोर्स काय आहेत? मग ऍक्च्युअली लोक तिथे किती काम करतायत त्यांची संख्या म्हणजे वर्क फोर्स. ओके, it encompasses all individuals who are actively engaged in productive endeavors. This includes people between age group of 15 to 16 years. याच्यामध्ये 15 ते 60 वयोगटातील लोक जे वर्किंग आहेत त्यांना कॅल्क्युलेट केलं जातं वर्क फोर्स मध्ये. ओके, या तिन्ही कन्सेप्ट क्लिअर आहेत? लेबर फोर्स, लेबर सप्लाय, वर्क फोर्स. एव्हरीवन? इफ नॉट, कमेंट इन द बॉक्स. कामगार शक्ती किंवा कामगार बळ, कामगार पुरवठा आणि कार्यशक्ती, वर्क फोर्स. These are the three different concepts. Okay, so next point is employment in firms, factories and offices. आता या ठिकाणी एम्प्लॉयमेंट कशी होते, ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडंसं आहे. The migration of labor from agriculture and other related sectors to industry and service during the course of country's economic development, workers migrate from rural to urban areas as a part of the process. आता याच्यामध्ये बघा, कामासाठी लोक ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये येतात हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे शेतीचं कामकाज सोडून थोडेसे एक्स्ट्रा पैसे मिळावे या हिशोबाने किंवा या हेतूने इंडस्ट्री आणि सेवा म्हणजे प्रोडक्शन आणि सेवामध्ये काम करावं यासाठी लोक काय होतात? मायग्रेट होतात. म्हणजे एका शहरातून, एका ग्रामीण भागातून दुसऱ्या शहरामध्ये ते स्थलांतर करतात. In general, we categorize all producing activities in the following industrial divisions. So यांना काय केलं जातं? वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं जातं. एक तर आहे ऍग्रिकल्चर, then forestry, logging as well as ashing, mining, quarrying and all part of primary sectors. Manufacturing, building, electricity, gas, water delivery, all examples of secondary sectors. And then third, trade, transport, storage and service, all are the part of tertiary sector. तीन सेक्टर्स मध्ये एम्प्लॉयमेंट होते. फर्स्ट आहे ऍग्रिकल्चर, देन सेकंड इज मॅन्युफॅक्चरिंग और इंडस्ट्री अँड थर्ड वन इज सर्व्हिस. ठीक आहे, तर सर्व्हिस मध्ये काय येतं? ट्रेड, ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज. सेकंड मध्ये येतं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे बिल्डिंग किंवा गॅस, वॉटर सप्लाय या गोष्टी. आणि फर्स्ट ऍग्रिकल्चर मध्ये तर फूड फॉरेस्ट्री वगैरे या गोष्टी येतात. ठीक आहे, मायनिंग वगैरे. ओके, फर्म, कारखाने आणि कार्यालयांमधला रोजगार. ठीक आहे, जॉबलेस ग्रोथ काय आहे किंवा जॉबलेस ग्रोथची संकल्पना काय आहे ते बघूया. इट इज अ characterized as a condition in which economic growth outpace the job prospect of resulting in unemployment. जॉबलेस ग्रोथ म्हणजे काय की अनएम्प्लॉयमेंट वरती जास्त फोकस असणारी इकॉनॉमी, ज्यामध्ये फर्स्ट आहे कॅज्युअलायझेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. So casualization is a term used to describe a situation in which the percentage of worker hired on a temporary basis increase over the time. People start working as a casual laborers due to the lack of chances in an organized sector. Furthermore, the freedom in terms of working condition as well as the lack of particular enforcement of labor laws encourages business to hire more casual workers. कॅज्युअलायझेशन ऑफ एम्प्लॉयमेंट, कॅज्युअल वर्कर्स म्हणजे काय? जे परमनंट नाही आहे, टेम्पररी बेसवरती काम करतायत, CHB बेसिसवरती काम करतायत, ते असतात कॅज्युअल एम्प्लॉय. तर इथे पण काय सांगितलेलं आहे? कॅज्युअलायझेशन एम्प्लॉयमेंट कधी होतं? जेव्हा व्यवस्थित लेबर लॉ तिथे अवेलेबल नसेल, कंडिशन नसेल एखाद्या ऑर्गनायझेशनची त्यावेळेस, त्यानंतर बिझनेसनी काय केलं असेल, ती स्वीकारली असेल, ती पॉलिसी स्वीकारली असेल, तर तिथे कॅज्युअल एम्प्लॉयमेंट जास्त दिसून येईल. ठीक आहे, जॉबलेस ग्रोथ मध्ये कॅज्युअल एम्प्लॉयमेंट, जॉबलेस ग्रोथ असायला म्हणता येईल ना, कारण का कॅज्युअल एम्प्लॉयमेंट मध्ये तो व्यक्ती परमनंट आहे का, आज त्याचा जॉब आहे, उद्या त्याची गॅरंटी आहे का त्याला?
नो. सो त्यामुळे ही कॅज्युअल एम्प्लॉयमेंट आहे, जॉबलेस ग्रोथ त्याला म्हटलं जातं किंवा इट इज अ पार्ट ऑफ जॉबलेस ग्रोथ. ठीक आहे. द सेकंड पॉइंट इज इनफॉर्मलायझेशन ऑफ एम्प्लॉयमेंट refers to a situation when people tend to find employment more in informal sectors of the economy and less in formal sectors of economy. Workers transitioning from permanent employment to the casual fixed terms contract, outsourcing and employment to the labor brokers are all example of informalization of many individuals who have previously worked in formal jobs will most likely to re-enter the workforce as an atypical employee. ठीक आहे. इन्फॉर्मलायझेशन ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे कोणाला परमनंट जॉब भेटत नाही आणि भेटले तर त्यांना असं म्हणजे 1 वर्षाचा कालावधी किंवा 2 वर्षाचा कालावधी याच्यानंतर फिक्स टर्म मध्ये त्यांना काम दिलं जातं जरी परमनंट असले तरी. तर त्याला इनफॉर्मलायझेशन ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणतात. फॉर्मल एम्प्लॉयमेंट त्यांना तिथे अवेलेबल नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. अनएम्प्लॉयमेंट समजते. अनएम्प्लॉयमेंट बद्दल 2 कन्सेप्ट. अनएम्प्लॉयमेंट काय आहे? इट ऑकर्स व्हेन पर्सन इज रेडी टू विलिंग टू वर्क at the current wage rate but it is unable to find work. अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारी अशी सिच्युएशन आहे ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे, जो काही सॅलरीचा दर असेल, वेज रेट असेल, त्या वेज रेटला ती व्यक्ती काम करण्यासाठी रेडी आहे बट त्याला काम मिळत नाहीये. ठीक आहे. अनेबल टू फाइंड वर्क, कामच मिळत नसेल, काम शोधण्यासाठी त्याला प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याला आपण बेरोजगारी असं म्हणतो, अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. ठीक आहे. अनएम्प्लॉयमेंट रेट काय आहे मग? इट इज कॅल्क्युलेटेड ॲज अ पर्सेंटेज ऑफ अ लेबर फोर्स हु आर अनएम्प्लॉयड, not as a percentage of total population. It is calculated as percentage of a labor force who are unemployed, not a percentage of total population. आता कसं काढणार आहे? टोटल पॉप्युलेशन मधून जर तुम्ही अनएम्प्लॉयड लोक काढले तर अनएम्प्लॉयमेंट रेट निघणार नाही. लेबर फोर्स मध्ये काय होतं? जे लोकांची इच्छा आहे काम करण्याची आणि कॅपेबिलिटी पण आहे आणि जे ऑलरेडी वर्किंग आहे. ठीक आहे. हे लेबर फोर्स आहे. सो लेबर फोर्स मधून तुम्हाला काय करायचं आहे? नॉट वर्किंग पीपल जर काढले तर ते तुमचा एम्प्लॉयमेंट रेट असणार आहे. यांचा पर्सेंटेज जर तुम्ही काढला तर ते काय असणार आहे? अनएम्प्लॉयमेंट रेट असणार आहे. ठीक आहे. समजलंय अनएम्प्लॉयमेंट काय आहे? So this is the unemployment and unemployment rate. Now we'll see the types of unemployment. बेरोजगारीचे प्रकार आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे रूरल अनएम्प्लॉयमेंट. इट इज डिफाइन्ड एज अ अनएम्प्लॉयमेंट दॅट अक्युअर इन अ रूरल एरिया. देयर आर 2 टाइप्स. आता याच्यामध्ये बघा, रूरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे ग्रामीण भागातली जी अनएम्प्लॉयमेंट आहे त्याला रूरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. ज्यामध्ये फर्स्ट आहे सीजनल अनएम्प्लॉयमेंट. It describes a situation in which large number of people are unable to obtain work during the specific season. Agricultural, ice cream factories, woolen mills and other industries are example. Seasonal unemployment म्हणजे seasonal employment म्हणजे काय की ज्या ठिकाणी फक्त सीझन असेल त्यावेळेसच तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळते. उदाहरणार्थ ऍग्रिकल्चर, शेतीमध्ये बघा ऊस लावणीचा जो प्रकार असतो किंवा भात लावणीचा जो प्रकार असतो तो स्पेसिफिक कालावधीसाठी असतो. तो कालावधी संपला की त्यांना तेवढ्या वेळामध्ये दुसरं पीक घेता येत नाही. जेव्हा परत तो काळ येईल त्यावेळेसच त्याची लागवड केली जाते. सो हे ऍग्रिकल्चर मध्ये हॅपन होतं. त्यानंतर आईस्क्रीम फॅक्टरीज तिन्ही ऋतूंमध्ये चालतात का? नो, फक्त उन्हाळ्यामध्ये जास्त चालतात. सो तिथे जे लेबर लागणार आहेत ते उन्हाळ्यामध्ये जास्त लागणार आहेत. राईट. सो अशा प्रकारे हे काय म्हणतात? सीजनल एम्प्लॉयमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर डिस्क्विश एम्प्लॉयमेंट, प्रच्छन्न बेकारी ज्याला मराठीमध्ये म्हणतात. When a marginal physical productivity of labor is 0 or negative, it is referred as distinguished unemployment. So आता याच्यामध्ये बघा, डिस्टिंग्विश किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय? 1 एकर शेती आहे. 1 एकर शेतीमध्ये एका कुटुंबातील 7 जण काम करून 100 क्विंटल जर गहू काढत असतील आणि त्यानंतर ह्यांची मुलं वाढून, ह्यांची वंशावळ वाढून तिथं जर 12 जण झाले आणि या 12 जणांनी पण याच 1 एकर मध्ये जर शेती केली तरी पण धान्य किती होणार आहे? 100 क्विंटलच होणार आहे. कारण एरिया तेवढाच आहे. ठीक आहे. एरिया जेवढा आहे तेवढाच त्याच्यामध्ये होणार आहे. मग त्यांच्यामध्ये जे एक्स्ट्रा ऍड झालेले हे 5 जण आहेत
ते काय करणार आहे, तिथे फक्त आणि फक्त बेरोजगार म्हणून काम करणार आहे. ठीक आहे, कारण यांचं काहीही योगदान लागलं तरी पण त्या उत्पादनामध्ये काही फरक पडत नाहीये. प्रोडक्टिव्हिटी मध्ये लेवलच्या 0 प्रोग्रेस आहे, निगेटिव्ह आहे, तर त्याला आपण डिस्टिंग्विश एम्प्लॉयमेंट किंवा डिस्टिंग्विश अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. ठीक आहे, प्रच्छन्न बेकारी ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे, हे बघा, हे बेरोजगारीचे प्रकार, ग्रामीण बेरोजगारी आणि प्रच्छन्न रोजगार किंवा बेरोजगारी. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट किंवा नेक्स्ट प्रकार जो आहे तो आहे अर्बन अनएम्प्लॉयमेंट. इट रेफर्स टू द एम्प्लॉयमेंट अकरिंग इन अर्बन एरियाज. देर आर 3 टाइप्स. आता जसं ग्रामीण भागामध्ये अनएम्प्लॉयमेंट आहे तसं शहरी भागामध्ये सुद्धा अनएम्प्लॉयमेंट आहे, हे वेगळं सांगायला नको. ज्यामध्ये फर्स्ट आहे इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंट. This category includes illiterate peoples who want to work in industry, mining, transportation, trading and construction among the other things. ठीक आहे, इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंट मध्ये म्हणजे मायनिंग, खनिजा किंवा जे खोदायचं असतं, माइन इंडस्ट्रीज तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये काम करणारे किंवा त्याच्यामध्ये अशिक्षित जर लोक असतील तर त्याला आपण इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे शिक्षण जास्त झालंय पण त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार त्यांना जर काम मिळत नसेल तर ते एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट असते. Among the educated peoples, apart from the open unemployment, many are underemployed because qualification does not match the job. Faulty education system, mass output preference for white collar jobs, lack of employable skills and donning formal salaried jobs are mainly responsible for unemployment among educated youths in India. आजकाल लोकांचं शिक्षण जास्त होतं आणि त्या शिक्षणाच्या मॅचिंगला त्यांना जॉब भेटत नाही, तर ते आहेत एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. As a result of technological advancement, an economy may experience some structural unemployment. Such unemployment may be described as a technological unemployment. Structural unemployment म्हणजे काय की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट मुळे त्यांना तिथे चान्स मिळत नाही आणि तिथे मग म्हणजे जिथे 10 लोक काम करत होते तिथे एक मशीननी जर जागा घेतली तर ते 10 लोक कसे होतात, अनएम्प्लॉयड होतात. तर त्याला टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. Some workers are being replaced by the machines as the result of introduction the new machinery, improvements in manufacturing products, labor saving technologies and so on. So हा प्रकार येतो लेबर शहरी बेरोजगारीमध्ये, ज्यामध्ये या गोष्टींमुळे त्यांना काय होतं, बेरोजगारीला सामना करावा लागतो. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज कॉजेस ऑफ अनएम्प्लॉयमेंट. काय रिझन असू शकतात या अनएम्प्लॉयमेंटचे. फर्स्ट आहे स्लो इकॉनॉमिक ग्रोथ. In the Indian economy, the rate of growth is very slow. This poor rate of growth does not give adequate job possibilities for the growing population. Supply of labor is much more than the employment opportunities. Slow economic growth. Economic ची growth होते पण कशी होते, स्लो होते आणि त्यामुळे जेवढे लोक अवेलेबल आहेत, तयार आहेत काम करण्यासाठी, त्यांना काम मिळत नाही आणि मग ते अनएम्प्लॉयमेंट दिसून येते. त्यानंतर रॅपिड ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. इकॉनॉमिक ग्रोथ स्लो आहे हे आपल्याला कधी लक्षात येतं जेव्हा पॉप्युलेशन जो आहे तो खूप फास्ट वेगाने वाढतोय. रॅपिड ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, दिस इज द मोस्ट रिलेव्हंट और मोस्ट, हे काय आहे सगळ्यात जास्त परफेक्ट रिझन आहे कशाचा, तर आपल्या अनएम्प्लॉयमेंटचा. ठीक आहे, सो जशी लोकसंख्या वाढते, 100 लोक असताना त्यांना एम्प्लॉयमेंट देईपर्यंत 200 होतात, 200 न देईपर्यंत तिथे 400 होतात आणि त्यामुळे मग अनएम्प्लॉयमेंट दिसून येते. तर थर्ड पॉइंट आहे अनएडिक्वेट एम्प्लॉयमेंट प्लॅनिंग. व्यवस्थित प्लॅनिंग नसतं एम्प्लॉयमेंटसाठी. इंडियाज 5 year plans was not created with the goal of creating jobs in a minds. म्हणजे या 5 year प्लॅन मध्ये जॉब क्रिएशनचं कोणतं ऑब्जेक्टिव्ह नाहीये, गोल नाहीये. सो त्यामुळे काय होतं, मग अनएम्प्लॉयमेंट दिसून येते. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट किंवा कारण आहे ओव्हर यूज ऑफ फॉरेन टेक्नॉलॉजी. आता इथे लेबर फोर्स जास्त आहे तर इंडियाने लेबर ओरिएंटेड प्रोडक्शन करायला पाहिजे, पण तरी पण सगळ्या जगाच्या बरोबरीने चालावं या उद्देशाने टेक्नॉलॉजीला आत्मसात करण्याचा प्रयत्न करते इंडियन इकॉनॉमी आणि त्याच्यामुळे मग अनएम्प्लॉयमेंट दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे किंवा रिझन आहे अनएम्प्लॉयमेंटचं, दॅट इज शॉर्टेज ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस. जरी इंडियामधल्या सगळ्या लेबर्सला रोजगार द्यायचं म्हटलं तरी पण
फायनान्शियल रिसोर्सेस कसे आहेत तिथे कमी आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांना the lack of financial resources has hampered the expansion and the diversification of agriculture and small scale industries. This has been accompanied by tightening of government control over the economy. Okay, बेरोजगारीचे कारणे झाले. आता गव्हर्नमेंट अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन. आता गव्हर्नमेंटने कुठले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत एम्प्लॉयमेंट जनरेशन साठी किंवा अनएम्प्लॉयमेंट कमी करण्यासाठी. The National Rural Employment Guarantee Act 2005 was passed by the government in Parliament 2005. 2005 मध्ये ग्रामीण रोजगार योजना पास केली होती किंवा ही स्कीम चालू केली होती. It provides all rural households to volunteer conduct unskilled manual labor 100 days of guaranteed paid payment. आता याच्यामध्ये ज्या लोकांचे स्किल्स नाही आहेत त्या लोकांना 100 दिवसापर्यंत एक रोजगार उपलब्ध करून देण्याचा रूल आणला होता. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये ही स्कीम होती. दिस प्रोग्राम इज वन ऑफ मेनी द गव्हर्नमेंट हॅज पुट इन प्लेस टू हेल्प पर्सन्स हु आर अनएम्प्लॉयड इन रूरल एरियाज फाइंड वर्क्स. Since the country's independence, the federal and state governments have played an essential role in creating jobs or chances of job criteria creation. ठीक आहे, so their efforts can be divided into two categories. कुठले कुठले efforts याच्यामध्ये घेतले गेले रोजगार अनएम्प्लॉयमेंट कमी करण्यासाठी, that is direct employment and indirect employment. Direct employment मध्ये काय आहे? In this case, the government has employees for the administrative purpose in several departments. It also owns and operates factories, hotels, transportation companies, providing direct employment to the individuals. डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मध्ये गव्हर्नमेंट काय करतात त्यांच्याच ऑफिसेस मध्ये किंवा त्यांच्याच कामामध्ये बाकीच्या लोकांना एम्प्लॉयमेंट देतात डायरेक्टली, ज्याच्यामध्ये ऑफिस येतात, फॅक्टरीज येतात गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कंपनी जसे की बस, रेल्वे, हे काय आहेत गव्हर्नमेंटनी ओन केलेले सेक्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये जॉब देणं म्हणजे हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे. ठीक आहे, आणि सेकंड आहे इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट. इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? So the output of goods and services from government enterprises increases in the private enterprises which receives raw material from government enterprises will also raise their output. As a result, the number of job opportunities in economy will expand. आता असे काय करते गव्हर्नमेंट, काय करते ज्यांना रॉ मटेरियल प्रोव्हाइड करते त्यांना सुद्धा प्रोडक्शन करण्यासाठी प्रोत्साहन देते, म्हणजे ती सुद्धा एम्प्लॉयमेंटच क्रिएट करणार आहे तिथे. सो दीज आर द टाइप्स अँड कॅटेगरीज अंडर विच द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट, डायरेक्ट एम्प्लॉयमेंट, इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट. ओके, त्यांचे प्रयत्न दोन प्रकारात विभागले जाऊ शकतात. एक काय थेट रोजगार, दुसरा आहे अप्रत्यक्ष रोजगार. थेट रोजगार जिथे गव्हर्नमेंट स्वतःच्या ऑफिसेस मध्ये लोकांना रोजगार निर्माण करून देतं, आणि प्रत्यक्ष रोजगार ज्यामध्ये ते इनडायरेक्टली लोकांना रोजगार मिळवून देतात. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशन मध्ये एवढंच. अनएम्प्लॉयमेंटचे प्रकार बघितले, अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, अनएम्प्लॉयमेंट कुठे कुठे दिसून येते, त्याचे रिझन्स काय काय आहेत, हे सगळं आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे. सो डू अटेम्प्ट टुमॉरोज टेस्ट. उद्याची टेस्ट जी आहे ती सगळ्यांनी अटेम्प्ट करायची आहे. कसं आपलं जे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत ते समजले तुम्हाला, हे लक्षात येईल. ओके, आणि नेक्स्ट वीक पासून नेक्स्ट बॅच स्टार्ट करणार आहोत. सो डू स्टार्ट युअर स्टडीज. थँक यू फॉर टुडेज सेशन.